पुण्यामधील अजून काही भूताटकीची ठिकाणं घेतल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा नागपूरमध्ये आलो. नागपूरमध्ये आम्ही याआधीच 4 झपाटलेल्या जागांना भेट दिली होती. आता असतील नसतील तेवढ्या सर्व भूताटकीसाठी प्रसिद्ध अशा जागांना आम्ही लवकरात लवकर भेट देणार होतो. तसे आम्ही एका जंगलाकडे आमचा मुक्काम वळवला. याच शहरातील एक जंगल हे खास प्राण्यांच्या आत्म्यांसाठी प्रसिद्ध होते. या जंगलाला मानवी आत्म्यांनी नाही तर चक्क प्राण्यांच्या आत्म्यांनी झपाटलं होतं. आमचा हा निर्णय कितपत योग्य होता हे आम्हाला त्यावेळी जाणवलं नाही. आम्ही त्या जंगलाच्या दिशेने निघालो. आम्ही सतत गुरुजींच्या संपर्कातही होतो. ते वेळोवेळी आम्हाला मदतही करत होते, सूचना देत होते. रात्रीचा आता 1 वाजला होता. आम्ही त्या जंगलात पोहोचलो होतो. जंगली प्राण्यांना पाहताच भल्या भल्यांच्या पायाखालची जमीन सरकते. इथे तर त्यांचे आत्मे वावरत असल्याच्या गोष्टी चर्चेत होत्या. म्हणजे अजूनच भयानक. आम्ही हिम्मत करतच जंगलात अजून पुढे जाऊ लागलो. रातकिड्यांची किरकिर, घुबडांचा घुतकार, कोल्ह्यांची कोल्हेकुई, त्यातच रात्रीचा सुटलेला गार वारा. एकंदरीतच इथलं वातावरण भीतीदायक बनत चाललं होतं. आम्हाला आधीच कापरी भरली होती. आम्ही जंगलात आत आलो होतो. लवकरात लवकर तिथे एखादा खिळा ठोकून तिथली माती घेऊन आम्ही तिथून धावत सुटणार होतो. अचानकच झाडांमध्ये आम्हाला हालचाल जाणवली. तसे आम्ही जागेवरच स्थिरावलो. तो कदाचित आमचा भास होता. नयन खिळा ठोकण्यासाठी खाली बसला होता. मी सर्वत्र नजर ठेवून होतो. नयनने एका झाडाजवळ खिळा ठोकला. तसा कोणाच्या तरी गुरगुरण्याचा आवाज आम्हाला ऐकू आला. तो आवाज काही साधारण वाटत नव्हता. आम्ही हे ओळखलं आणि तेथून तिथली माती घेऊन आम्ही धावत सुटलो. तो आवाज एका पिशाच्याचा होता. आम्ही याआधीच एका पिशाच्याशी सामना केला होता. तेव्हा ते किती भयानक असू शकतं याचा आम्हाला अंदाज होता. जनावराच्या रूपातील एक पिशाच्य, पण ते नक्की कुठे आहे हे आम्हाला रात्रीच्या अंधारात दिसत नव्हतं. पण झाडांमध्ये होणाऱ्या हालचालींवरून ते आमच्या जवळ, अजून जवळ येत असल्याचं आम्हाला जाणवत होतं. आम्ही सर्व ताकदीनिशी धावू लागलो. पण आम्ही एखाद्या पिशाच्याला वेगाच्या बाबतीत कसं काय हरवू शकणार होतो? त्याने आमच्यावर अचानकच पाठून झेप मारली. आम्ही दोघेही जमिनीवर पडलो. त्याची तीक्ष्ण नखे आमच्या शरीरात रुतली. आमचे कपडे फाटले होते. तो पुढे काही अंतरावर जाऊन थांबला. मी त्याच्या दिशेने माझी टॉर्च फिरवली. तो एखाद्या प्राण्याच्या सापळ्याप्रमाणे दिसत होता. त्याचा चेहरा कुत्र्याप्रमाणे असला तरीही तो विचित्र भासत होता. त्याच्या शरीरावर एकही केस नव्हता. त्याच्या शरीरावरचं बऱ्याच ठिकाणचं मांस फाटून खाली लटकत होतं. त्यातून त्याची हाडं आम्ही स्पष्ट पाहू शकत होतो. तो जोरजोरात श्वास घेत होता. तो गुरगुरत होता. तो रागात होता. तो पिसाळला होता. याला खाऊ की त्याला खाऊ या नजरेने तो आम्हा दोघांकडे पाहत होता. त्याने केलेला एक वार आमच्या जीवावर बेतू शकला असता आणि तो आता त्याच तयारीत होता. आम्ही घामाने भिजलो होतो, जखमी होतो. माझ्या हातात टॉर्च असल्याने ते पिशाच्य माझ्याच दिशेने पुढे येत होतं. ते माझ्यावर झेप घेणार इतक्यात एक जोरदार आवाज झाला. मी हा आवाज या आधीही ऐकला होता. ते पिशाच्यही त्या आवाजामुळे हादरलं. ते इथे तिथे पाहू लागलं. तोच पुन्हा एकदा तो आवाज आमच्या कानी पडला. तो आवाज आमच्या जवळ, अजून जवळ येऊ लागला. धोक्याची चाहूल त्या प्राण्याला लागताच त्या पिशाच्याने तिथून पळ काढला.
ही संपूर्ण घटना इतक्या जलद घडली होती की थोडा वेळ आम्ही थक्कच राहिलो होतो. हे खरंच एक पिशाच्य होतं की अजून काही हे मला समजू शकलं नाही. पण तो आवाज कसला होता? मी जरा पुढे जाऊन पाहिलं तर त्या झाडापलीकडून एक सफेद प्रकाश आमच्या दिशेने येत होता. मी नीट पाहिलं तर ते गुरुजी होते. तिथे त्या गुहेत पाणी पाणी. विशाल अजूनही त्या मांत्रिकाच्या पिंजऱ्यातच होता. तो फारच अशक्त दिसत होता. इतक्यात मांत्रिक तिथे आला. त्याच्या हातात काहीतरी होतं. ते जिवंत होतं. ते धडपडत होतं. विशालच्या डोळ्यांपुढे अशक्तपणामुळे अंधारी आली होती. त्यामुळे त्याला ते दिसत नव्हतं. इतके दिवस विशाल उपाशीच होता. मांत्रिकाने पिंजरा उघडला आणि त्याने ती गोष्ट पिंजऱ्यात फेकली. आवाजावरून विशालला समजलं होतं की ती एक जिवंत कोंबडी होती. हे घे, खा त्या कोंबडीला. तुला जिवंत राहायचं आहे. तुझी अजून वेळ भरलेली नाही. कारण तुला तुझ्या मित्रांचा अंत तुझ्या डोळ्यांनी पाहायचा आहे. तुम्हा तिघांना मी एकत्रच एकाच वेळी एकाच दिवशी आणि एकाच जागी मारणार आहे. पण आधी तुझ्या मित्रांच्या हातून तो आसूर मी जिवंत करणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खालील लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा. चॅनल सबस्क्राईब करणे हे संपूर्णतः मोफत आहे. त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. व्हिडिओसाठी केलेल्या मेहनतीबद्दल तुमच्याकडून फक्त एका लाईकची अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला तर कृपया तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.